नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 6 खूपच सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. एकदम छोट्या छोट्या आणि अतिशय सुंदर आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आपण शिकणार आहोत. 6 शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओमध्ये राहायचं आहे. अशा पद्धतीने बघा, 2 ते 2 डॉट पाडून चौकोन आखून अशा पद्धतीने रेष ओढून आजूबाजूला 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघू शकता, खूपच सोपी रांगोळी आहे आणि अतिशय सोप्या सोप्या छोट्या छोट्या मी रांगोळ्या आणल्या आहे. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हे बघा, अशा पद्धतीने रेषा ओढून आपल्याला कलरचे डॉट टाकून घ्यायचे आहेत चुटकीने. सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. छोट्या छोट्या तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा शुभ कार्याला किंवा देवारांसमोर काढण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहे. बघा, इथंही आपल्याला पिवळा डॉट टाकून गोल करून कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे. इथं मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, त्याच्याने मी डॉट पाडते. यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने काडीने किंवा अगरबत्तीच्या काडीने, पेनाने किंवा मार्करने, खराब झालेला मार्करने तुम्ही करू शकता. हे बघा, मध्येही डॉट पाडून आपल्याला थोडं लांबसर डॉट पाडून घ्यायचे. ही आपली पहिली रांगोळी आहे, छोटीशी आणि नाजूकशी. बघू शकता, ही दुसरी रांगोळी आपली. मध्येही आपल्याला त्रिकोण घेऊन घ्यायचे, 2 ते 2 डॉट. इथून आपल्याला गोल आणि इथून गोल अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची. इथं थोडंसं आपल्याला लाल कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. त्यालाही मी बोटाने व्यवस्थित गोल करून घेणार आहे. इथं आपल्याला 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथं मी 3-3 असे डॉट पाडून घेणार आहे. त्याला बोटाने वरती सरकत जायचे. बघा, अशा पद्धतीने. मध्येही आपल्याला कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. थोडं बोटाने गोल करून घेणार आहोत आणि मध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मध्येही आपल्याला डॉट पाडून गोल करून इथं आपल्याला असे 5 डॉट पाडून घ्यायचे आहेत. 5-5 डॉट. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी पाडते 5 डॉट. फेविकॉलची बॉटल आहे, खाली झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने उपयोग करायचा आहे. मी बड्स घेतले आहे, बड्सने आपल्याला मध्ये सरकवायचं आहे. बघा, डॉट. किती सोपी अशी रांगोळी तयार झाली, बघू शकता. आता आपल्याला तिसरी रांगोळी शिकायची. याच्यानंतर खूपच सोपी आणि आकर्षक. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. इथंही आपण छोटे छोटे व्हाईट कलरचे डॉट ठेवून घेणार आहोत. इथं हलका हलका मी जांभळा कलर टाकून घेणार आहे, कलरफुल दिसण्यासाठी. ही बघा, आपली तिसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची. अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि इथून गोल गोल करत जायचं आहे. बघा, मध्येही डॉट पाडून गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. मध्येही वेगळा कलर टाकून अजून आपल्याला व्हाईट कलर मिनी फेविकॉलच्या बॉटलने आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यात आपल्याला कलर भरून घ्यायचे आहे. बघू शकता.
मध्ये आपल्याला एक एक रेष पिवळा कलरची मारून घ्यायची. छोटे छोटे डॉट ठेवत जायचे आपल्याला. मी फेविकॉलची बॉटल घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोप कट केला आहे बॉटलचा. तुम्ही नक्की ट्राय करा. युजफुल बॉटल आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा रांगोळ्या तयार करू शकतो. थोडंसं आपल्याला काडीने किंवा पेनाने किंवा मार्कर खराब झालेला असेल त्याच्यानेही तुम्ही अशा पद्धतीने मध्ये ढकलू शकता. हे बघा, डॉट सगळे आपल्याला मध्ये टाकत जायचं आहे. इथं आपल्याला ऑरेंज कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. त्यालाही बोटाने गोल करून घ्यायचं आहे. वेगळा कलर थोडासा टाकायचा आपल्याला. त्याच पद्धतीने आपल्याला 5-5 डॉट ठेवत जायचे, बघू शकता. आपल्याला बोटाने वरती सरकत जायचं, बघू शकता. सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. याच्यानंतर आपण चौथी रांगोळी शिकणार आहोत. इथंही मी हिरवा असा डॉट पाडून घेणार आहे. त्याला गोल करून घेणार आहे मी व्यवस्थित. म्हणजे वेगळा कलर आपल्याला टाकता येतो. आता याच्यानंतर आपण चौथी रांगोळी शिकणार आहोत. हे बघा, 2 ते 2 डॉट चौकोन आपल्याला असं आखून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नंतर हे बघा, पिवळा कलरच्या रेषा चारी बाजूला. नंतर मी लाल कलरच्या रेषा मारून घेणार आहे. इथेही आपल्याला 2-2 डॉट पाडून घ्यायचे आहे. मोठे मोठे आपल्याला डॉट पाडून झाकणने, प्लास्टिक झाकणने गोल करून घ्यायचे बघा. आणि आपल्याला बर्ड्सने असं गोल गोल फिरवत जायचं आहे. मी कशा पद्धतीने फिरवते बघा. बाहेरून आत, हे बघा, बाहेरून आत, बाहेरून आत. तिथेही आपल्याला डॉट टाकत जायचं आहे, बघू शकता. गोल करून घ्यायचं आपल्याला डॉटला व्यवस्थित. त्याच्यातही आपल्याला कलर डॉट टाकून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत, बघू शकता. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथेही मी थोडासा जांभळा कलर टाकून घेणार आहे. पिवळा असे चुटकीने डॉट टाकून घ्यायचे आपल्याला. इथं छोटे छोटे डॉट आपण बॉटलने टाकून घेणार आहोत. इथं सरळ आपल्याला रेष घ्यायची, म्हणजे पानाचा आकार तयार करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये थोडा मी हिरवा कलरचे डॉट पाडून घेणार आहे सरळ. मध्ये शुभ स्वस्तिक असं आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे. आता ही बघा आपली 5वी रांगोळी. 3 ते 1 डॉट एका साईडने आपल्याला करून अशा पद्धतीने रेषा ओढून 3 आपल्याला चौकोन असे तयार करून घ्यायचे.
इथूनही आपल्याला 2-2 रेषा ओढून घ्यायच्या आहे, बघू शकता तुम्ही. तिन्ही बाजूने आपल्याला रेषा ओढून 3 नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने डॉट ठेवत जायचं आपल्याला. त्याला मी आत असे डॉट सरकवत जाते, बघू शकता. इथंही मध्ये एक एक रेष ओढून घ्यायची आपल्याला. बाजूलाही एक एक रेष ओढायची आपल्याला, म्हणजे 3-3 रेषा. आपल्याला कलर डॉट ठेवत जायचे बघा. मध्येही आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. इथं चुटकीने 3 डॉट नंतर 2 डॉट. इथंही मोठे मोठे आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे आहेत. हाताने व्यवस्थित आपल्याला गोल करायचे आहे, म्हणजे कलर टाकता येईल. इथंही कलरचे आपण डॉट टाकून घेणार आहोत. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. हे फक्त आपल्याला बाहेर अशा पद्धतीने काडीने सरकवायचं आहे. इथून ह्या बाजूला, इथून ह्या बाजूला छोटासा पानाचा आकार. इथं कलर टाकून घ्यायचा आहे. आपण लास्टची आता 6वी रांगोळी शिकणार आहोत. खूपच सुंदर आणि आकर्षक. हे बघा, 2 ते 2 डॉट आणि क्रॉसमध्ये आपल्याला रेषा ओढून इथून पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चारी बाजूला व्यवस्थित. आणि इथं सरळ रेष ओढायची आपल्याला चारी बाजूला. कलरच्या मी रेषा ओढून घेणार आहे बघा, लाल कलर किंवा ऑरेंज कलर. पिवळ्या कलरची ही मी रेष ओढून घेणार आहे. त्याला थोडं आपल्याला क्रॉसमध्ये भिडून घ्यायचं आहे, ऑरेंज आणि पिवळ्या कलरलाही. इथून असं मध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. मध्येही कलर डॉट टाकून घ्यायचा आपल्याला. झाकणने मी गोल करून घेतलंय. मी तर आपल्याला पाकळ्यांमध्ये कलर भरून घ्यायचा आहे. तीन 3 आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे पिवळ्या कलरच्या रांगोळीची. इथे आपल्याला 3 डॉट नंतर 2 आणि 1, 3 डॉट 2 आणि 1 अशा पद्धतीने डॉट पाडत जायचं आहे आपल्याला. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. कारण मी ज्यांना रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणत असते. आणि याच्या पुढेही मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे रांगोळीचे. तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. इथेही आपल्याला व्हाईट डॉट टाकून घ्यायचा आहे. धन्यवाद.